डोंबिवलीमध्ये डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंवर आता डॉक्टरांच्याच पायाशी जाण्याची वेळ आली आहे। अटक होणार याची खबर लागताच रमेश म्हात्रेच्या छातीत दुखू लागलंय आणि त्याच्यावर ठाण्यातल्या सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। आज संध्याकाळी किंवा उद्या डिस्चार्ज दिला जाईल। दरम्यान डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या रमेश म्हात्रे विरोधात डॉक्टरांनी आंदोलन केले। रमेश म्हात्रेला नगरसेवक पदावरून हटवा अशी मागणी आंदोलकांनी केली आहे। कल्याण डोंबिवलीच्या रुग्णालयात जाऊन गुंडगिरी करणारा नगरसेवक रमेश म्हात्रेला त्या संपूर्ण 29 मिनिटांमध्ये त्यांनी 50हून अधिक अत्यंत घाणेरड्या शिव्या दिल्या। रमेश म्हात्रेनं महिला डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांना उद्देशून वापरलेली भाषा ऐकून डोंबिवलीच नाही तर संपूर्ण राज्य हादरलंय। रमेश म्हात्रे हा एरवीही त्याच्या शिवराळ भाषेसाठी ओळखला जातो। मात्र एका रुग्णाच्या बेडच्या मागणीसाठी रुग्णालयात जाऊन त्यांनी थेट महिला डॉक्टर कर्मचारी यांना अत्यंत खालची पातळीची भाषा वापरली। एका अनुभवी लोकप्रतिनिधीला शोभणारी ही भाषा नाही आणि त्यावरून सार्वत्रिक संताप व्यक्त होतोय। रमेश म्हात्रेंनी ड्युटीवरच्या डॉक्टरला मारहाण केली, महिला डॉक्टरला फटका मारून मोबाईलही पाडला। मात्र तेव्हा संपूर्ण घटनेत त्याची भाषा खरोखर अर्वाच्य घाणेरडी पातळी सोडून शिवीगाळ करणारी होती। या भाषेवरूनही आता संताप व्यक्त होतोय। नंबर का देत नाही लोक पेशंट पेशंट काय का पेशंट करताय तुम्ही? काय पेशंट हँडल करता? तुम्ही तुमच्या आया आहेत ना तुम्ही? मी पण गावालीच आहे. आजची गावाची इथे कचरा. तुम्ही तडवले यांना. तुम्ही आम्ही ठरवलं की आम्ही डॉक्टरांना काय बोलू? फोन का नंबर का नाही दिला? नंबर देत आहे ना. का नाही दिला? नंबर का नाही दिला? ही ट्रीटमेंट त्याचा करूया काय गे तू आहेस ना मेन इथे नेहमी साईडला पावसाळ्यात जातील का आता? रस्ते आहेत का खुले? रस्ते खुले आहेत का? त्यांनी ते सांगितलं पाणी भरलंय, टाइम लागेल जायला, तर इथे करा ऍडजस्ट होत असेल तर। आता ह्यांनी सांगितलं की बाळाने शी केली, मी त्याच्या वडिलांना विचारलं, आईला विचारलं शी केली काय तू नाही सारा आरोग्य तू कसं सांगितलं शी केली म्हणून तुला कसं समजला? पेडियाट्रिक डॉक्टर आहेत ना, त्यानं का नाही बोलत? एवढं पाणी भरलेलं सगळी मुंबई तुंबले आणि तू साईडला न्यायला सांगतो तुला फटकावर काय का